पोफळी या ठिकाणी शिवजयंती उत्सवानिमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन तसेच पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात महाराजांची मिरवणूक काढण्यात आली। चिपळूण वाशिष्ठी दूध कंपनीचे प्रशांत यादव संचालक मंडळ तसेच चिपळूण तालुक्याचे सुपुत्र प्रो कबड्डी भाग घेतलेले सतीश खांबे यांनी सदिच्छा भेट देऊन शिवजयंती निमित्त मंडळाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या। चिपळूण तालुक्यातील अतिशय नावाजलेले मंडळ हनुमान व्यायाम मंडळ पोफळी तसेच दादासाहेब मित्र मंडळ पोफळी कला क्रीडा संस्था या मंडळाचे ब्रीदवाक्य असून 3 दिवस कबड्डी सामने भरविण्यात आले आहे। या सामन्यात 22 संघाने सहभाग घेतला होता। यामध्ये प्रथम क्रमांक आणि ट्रॉफी आई महाकाली संघ कुंभारली तर द्वितीय क्रमांक शिरगाव संघाने मिळवला आहे। यावेळी मंडळाचे संस्थापक दादासाहेब साळवी, सरपंच उस्मान सय्यद तसेच माजी सरपंच अब्दुलभाई सय्यद, बाबूशेठ साळवी, अनंत शेठ साळवी, मंडळाचे अध्यक्ष सचिन साळवी, बजरंग पुजारी, संतोष डांगरे, अशोक लांबे, समीर घाणेकर, मंदार शेलार, प्रतीक शिंदे यांची उपस्थिती होती। कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले तर महिला वर्ग प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या पोफळी संघाचं आमचं एक ब्रीदवाक्य आहे, कला क्रीडा संस्कृती, आणि कला क्रीडा संस्कृती जपण्याचा आम्ही काटोकाट प्रयत्न करत असतो। गेले कित्येक वर्ष आमच्या या मंडळ अत्यंत हिरिरीने काम करून हे सामने भरवत असतो, विविध उपक्रम आम्ही राबवत असतो या ठिकाणी, आणि त्याचंच प्रत्युत्तर या ठिकाणी आता थोड्याच वेळापूर्वी आपण बघितलं असेल, आपली संस्कृती जपत ढोल ताशाच्या गजरात आपण शिवप्रतिमेची मिरवणूक काढली। अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला। सर्व ग्रामस्थांनी या मिरवणुकीमध्ये महिला पुरुषांनी सहभाग घेतला। दादासाहेब साळवी मित्रमंडळ पोफळी आयोजित शिवजयंती निमित्त भरवण्यात आलेल्या भव्य खुला गट कबड्डी स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील सेमीफायनलचा पहिला सामना या ठिकाणी थोड्याच वेळात सुरू होतोय। त्यामध्ये या स्पर्धेमध्ये एकूण 22 संघ सहभागी झाले होते। त्यापैकी आता आई महाकाली शिरगाव आणि महाकाली कुंभारली या संघादरम्यान थोड्याच वेळात या ठिकाणी सेमीफायनलचा सामना आणि थरार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। प्रतिनिधी मुनीर शेख, NTV न्यूज मराठी, रत्नागिरी।